निलिम्प निर्झरी विलोल बीच वल्लरी विराधमान मूर्धनी धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रते रते क्षणं मम रमन् निलिम्प निर्झरी विलोल बीच वल्लरी विराधमान धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रते रते जटाकटा संभ्रम भ्रमन् निलिम्प निर्झरी विलोल बीच वल्लरी विराधमान धगत धगत मालक एकदा माफ करा बाई, याला चांगलाच खेदडलाय. मालक एकदा माफ करा मालक मालक एकदा माफ करा मालक मालक माफ करा मालक 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 एकदा माफ करा मालक मालक इंडिया कशापायी गद्दारी केलीस? नाही करणार एकदा माफ करा. या नागेश्वर पाटलाच्या दरबारात तुझ्या गद्दारीला माफी नाही. असं करू नका मला माफ करा मला माफ. माझा माणूस आणि माझ्याशीच गद्दारी एकदा माफ करा मालक मालक माफ करा नाही बेटा, नाही. माफ करा एकदा माफ करा मारू नका मालक. तुला सजवलाच पाहिजे. नाही मला माफ करा मला मारू नका मारू नका नाही. या! गद्दारी या नागेश्वर पाटलाशी गद्दारी. वर परमेश्वर खाली नागेश्वर. जकास लय जकास. तुलसी श्री सखे शुभे पापहरणी पुण्यते नमोस्तुते नारद मुनी नारायणी मनप्रिये. कृष्णा, तुळशी मातेला नमस्कार कर बघू. माते, माझ्या लेकराला सुखी ठेव. चल कृष्णा, दूध पिऊन घे आता. मी ना दूध पिणार. जा. शहाणा बाळ आहे ना माझा. पण मला नाही का आवडत दूध. असला कसला रे किसना तू. म्हणे मला दूध आवडत नाही. अरे खरा किसन देव तर चोरून दूध प्यायचा, दही खायचा. खरंच? तुला माहिती आहे का, दूध प्यायल्याने लय शक्ती वाढते आणि बुद्धी सुद्धा. मग दूध प्यायल्यावर मी सुद्धा शक्तिमान होणार. माझी सुद्धा बुद्धी वाढणार. पर हे समज तू रोज दूध प्यायला तरच. आई, मामा आलाय. अरे किसना जरा दमान. अगं दुर्गे, लेकरू आहे ते. एक करुडा नाही तर का त्याचा मामा मारणार होय. या मामा, बसा वाईस बसा. अगं तुझा भाव आलाय, त्यासने काही चहा पाण्याचं बघशील का नाही? पाहुणं हो पाहुणं, तुम्ही बसा. तर मी जरा गुराचं बघून येतो, वैरण चारून येतो. दादा, कसं काही येणं झालं? अगं लई दिवस झालं तुझी आणि कृष्णाची आठवण येत होती. तालुक्याच्या गावाला जायचंय म्हणलं, जाता जाता भेटून जावं. मामा, मी अभि येऊ का तुझ्या संग तालुक्याला? अरे वा, चल की. लई शान आहेस. आणि शाळेला कोण जाणार? जर शाळेची तयारी कर बघू. दादा, काय काम होतं का रे? होय, एक नड होती. तालुक्याच्या हापिसात पैसे भरायचे. किती पाहिजे? थोडंफार, म्हणजे फार थोडं ग. 1000 रुपये. बर, मी सांगते यासनी द्यायला. भावा बहिणीचं काय हेतू चाललंय? अव दादाला जरा नड आहे. अरे वा वा, नड आहे वय. वा वा, काय करताय सा? दादाला पैशाची नड आहे. पैशाची नड आहे? किती हो?
1000 रुपयाची. 1000 रुपयाची एवढं ऊसाचं बिल आलं की परत देतो की. असं म्हणताय काय? जरा दमानं घ्या. येवा रौसावानी गोट ठेवा म्हणजे झालं. होय, एकदम गुळमाट. हे ठेवा जरा. वय मी बाबूराव बोलतोय. मी बाबूराव बोलतोय. आलं बाबूराव बोलतोय. आलो आलो. काय माध्या काय? कवा धरणं तुझी वाट बघतोय. काय करणार का रात्री चंद्रबाईचा तमाशा होता तेव्हा जरा उठायला उशीर झाला एवढंच. पण इथं आमच्या तोंडाचा पार तमाशा झालाय त्याचं काय? कशाला घाबरताय आता हा माझे आला ना व. हा. काय बी काळजी करायचं नाही. असं तुमचं तोंड फादरतो म्हशीवानी हा? आपलं हे फरशीवानी. हा. असं म्हणायचंय तुला. चला चला पटापटा आज चालवा चला. हजामतीच्या कामात घाई करायची नाही. नको तिकडे वस्त्रात फिरला तर डायरेक्ट मुंड का हातात. हा? वचकन उठलं. काय काळजी करताय? हा. हा माझे नव हा. अशी गुळगुळीत दाढी करतो. हा. कसं दिसाल? हा. अक्षी राजगुंड हा? राजपिंड. काय करायचं? अहो, अरे माद्या हा? या राजगुंडाला अच्छा, राजपिंडाला असं म्हणायचं तुम्हाला? झका आणि शेवाय लय झका तुझ्यामुळे सवय लागली. शेण खायची. माद्या का बोला? अरे या राजपिंडाला हा? मी आणि का गावणार का गावावर ना हा आहे की गावात? आहे मग पण मला कशी दिसना. त्याला लागत हा डोकं म्हणतोय मी. असं म्हणायचंय तुला. हा, कोण आहे कोण आहे? कोण आहे? हा? आपल्या टाळकुट्या नाम्याची चिपळी. चिपळी? अरे म्हणजे त्याची बायको दुर्गा हा? असं म्हणायचंय मला. आईले हे ध्यानातच नाही आलं माझ्या. हा मग आता जरा ध्यानात घ्या. हा. काय रे काय? माद्या हा? त्या नाम्याचा मळा बिलही द्याख नाही असं ऐकतोय. देखना हा? नुसता देखना नाही. सोनं पित्त त्यात सोनं. असं हा. जका लय जका म्हणजे त्याचा मळा बी ताब्यात घ्यायला पाहिजे. हे माझ्या ध्यानात नाही आलं. त्याला लागतंय काय डोसक. असं म्हणायचंय तुम्हाला? हा, पण हे कशा पाहिजे? इकडे अरे मात्या अरे मुख्यमंत्र्यांनी अरे मुख्यमंत्र्यांनी दारूच्या कारखान्याला परवाना दिलाय ना आपल्याला. त्या नाम्याच्या मळ्यातल्या हिरीला लई पाणी आहे असं ऐकतोय. म्हणजे धनी हा? तुम्ही एका वास्त्र्यात 2 भादरणार. चकला ना. नाम्याचा मळा बी आणि त्याची चिपळी बी जकास लई जकास. आईला म्हणजे हरी बी आणि विठ्ठल बी. अरे वा झकास. लय झकास. अव ऐकलं का? हा अजून तरी त्या इठ्ठलाच्या किरपेनं स्पष्ट ऐकाय येते मला. आज तुम्ही एक गोष्ट विसरलासा. विसरलो काही याड लागलो होय मला. आता घ्या आलो. अहो आज तुम्ही न्यारी करायला विसरलासा. न्यारी नव घेऊ का? अहो यो काय चावटपणा. आज एकादशी आहे ना व विसरलाच वाटतं. असं बरं इसरीन येडाय होय म्या. अगं तसं असतं तर आधीच नसती का न्यारी केली. जावं तिकडं. अगं दुर्गे आज माझ्या इठ्ठलाची एकादशी आहे. वारकऱ्याचं भूषण आहे ती. मळा फुलावा तसा माझा संसार फुलला याच्या किरपेने. नवसानं का वैना आपण किसनावानी गोडपोर दिलंय की ह्याने. म्या कसं इसरीन ते. खरंच किरपेचं सागर आहे यो भगवंत. खरंय तुझं. माझा पंढरीचा राजा कुणाला सुधीक नाराज करत नाही. पांडुरंग पांडुरंग. अव सांच्याला येताना थोडं माळवण मळ्यातनं. मग तू असं कर की तूच ये की दुपारच्याला मळ्याकडं. म्हणजे येताना गोरासाठी थोडं वजबी आणशील आणि सांच्याला माळवबी काय. अव हा घ्या डबा पुन्हा विसरलात. खालच्या डब्यात भगर आहे आणि वर ताक ठेवलंय. टायमाला खावा नाहीतर कामाच्या नादात इसराल फराळ कराया. किती ग माझी काळजी करशील ग दुर्गे. तू खरंच माझी अर्धांगिनी आहेस. आता तुमची काळजी मी नाही करणार तर कोण करणार. तुम्ही माझं कुकू हाय.
आणि कोकवाला बायकोनच जपायचं असतं. आईला गावची भादरता भादरता माद्याची नजर लई तयार झाली आहे. जकास लई जकास. आईला नाम्याचं पीक लई जकास उभं राहिले. हा मला काय जोमान फुललाय. असं वाटतंय हे पीक खुडावं, त्याच्याशी मस्ती करावी, त्याच्यात लोळावं. हे दुर्गे, कुठे तुझा टाळ कुठे नाम्या? धनी तर नाही. जकास लई जकास. नाम्या नाही अगं, पण तू आहेस की मालकीन. नाम्याची या मळ्याची. तुमचं काय काम असेल तर इथं पुण्यात या. झालं झालं, माझं काम झालं. जकास तू असल्यावर काम होणार. हे दुर्गे, अगं का तुझ्या अशा जकास शरीराला या नाम्याच्या शेतामध्ये उगाच वाया घालवतेस आणि खपवतेस? दुर्गे, दुर्गे खरं सांगू का, अगं तुझ्यासारख्या रूपवान बाईचं शरीर या नागेश्वराच्या कुशीत असलं पाहिजे ग. नाग्या, बऱ्या बोलाने चालता हो नाही तर. नाहीतर मी तुझी झकास, लई झकास. दुर्गे, काहून अशी माया केलीस ग? झकास, लई झकास. तर ध्यानात राहील माझ्या दुर्गे. ही दगड कुठली? झकास, लई झकास. सालीनं माझ्या गालावर 5 पांडव उठवलं. नाही मालक, तुम्ही मध्ये पडलात म्हणून, नाहीतर त्यावेळी तिला तिथल्या तिथे सजवली असती. नाही कुंग्या, नाही. तिला अशी तशी नाही सजवायची. तिला झिजवून झिजवून सजवायची. या नागेश्वराला डिवचलंय तिनं. नाग मी नाग, दसल्याशिवाय सोडणार नाही तिला. वर्षा, जी मालक. तिचा तो टाळ मोठ्या नवरा नाम्या, त्याला घेऊन ये. होय मालक. कुणाला सजवायचं असतं, कुणाला निजवायचं असतं. झकास,
लई झकास. म्या काय म्हणतो दुर्गे, तू मारलं कशा पैत्यासनी? अगं लय बेकार माणूस आहे त्यो. मग काय त्या घुबडाची नालायकाची आरती उतरायची होती. वय पर त्यो चांगल्या काळजाचा नाही आहे. ते मला बी ठाव आहे म्हणून तर त्याचा गाल रंगवला मी. इथला इथला अगं त्याच्या नादाला नाही लागायचं. लय इबलीस माणूस आहे त्यो. कोण आहे र? तू बस ना. कोण आहे र? वर्षा भाऊ राम राम. कोण आहे? नाम्या, मालकानं तुला बोलवलंय. अव तुमच्या मालकाला म्हणाव माणसासनी येळ नाही, भूक लागली लगेच तुकडा टाकाय. ए दुर्गे तू गबस मध्ये बोल नकोस. आज जा बघू. अगं गबस म्हणतो ना. चला परशा भाऊ मी येतो. वा मोर तुम्ही. नाही, तुला घेतल्या बिगर मी जाणार नाही. अहो, तुम्ही चल काय लवकर. असतं मध्ये बोल नका. जा म्हणता ना आज. चल भाऊ चल. मी जाऊन येतो. अहो पण अहो या 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 नामदेवराव या. राम राम. अरे अरे छा 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 छा. अरे काय करताय हा? आमच्या कसलं पाया पडताय? नामदेवराव तुम्ही इटलाची माणसं, इटलाच्या पाया पडायचं. आम्ही गरीब माणसं. मालक माझ्या बायकोच्या हातनं लई प्रीत घडलंय. तिला एकदा माफ करा. हो तर म्या तिच्यावरची माफी मागतो. मला माफ करा. नाही जकास. ना 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 नामदेवराव खरं तर माझ्या हातनं तर ही परीत घडले. म्या तुमची माफी मागाय पाहिजे. पांडुरंग पांडुरंग. एक विचारू का नामदेवराव? तुमचा मळा लई फुललाय हो. होय होय. त्या इठ्ठलाची कृपा आहे समधी. जकास लई जकास. नामा आता तू माझा इट्टल. ए तो मळा दे ना मला. हा? माझ्या नावाने कर ना. फार जीव बसलाय तुझ्या मळ्यावर. नाही मला ते शक्य होणार नाही. अहो तुम्हाला म्हणजे माझं घर आहे. आमचा जीव आहे त्यो. माझ्या घरादाराचं पोट चालतं त्याच्यावर. तुला पाहिजे तेवढं पैक देतो की. असं काय करतायचा मला? अहो त्यात आमची माऊली आहे. आणि माऊली पुढे पैक्याची काय किंमत आहे? जकास लई जकास. माऊली मग तुला मी देतो की दुसरी माऊली दत्तक? हा? आणि पैशाची सावली. हा? नाही मला तसं काही बी नाही जमायचं. अरे जमावल्यावर जमतय. हा? हा? करून टाकतो मला माझ्या नावावर. हा? नाही मला ते तसं काय बी नाही म्हणा. मी म्हणतो म्हणून म्हणा. नाही मला बघ हा कागद तयार आहे. हे पेन दे रे. पेन दे. सही करायच्यावर सही कर. नाही म्या नाही सांगितलं ना सही कर याच्यावर म्हणून. नाही सही करणार. माझ्या नावावर मला करून दे. नाही माझा जीव गेला तरी म्या नाही सही करणार. एका थपडीत मला म्हणजे फार वाईट सौदा नाही. कर सही. नाही म्या नाही करत सही. काय करणार? काय करणार मी सही? गप गुमान सही कर कागदावर. सही नाही करणार म्हणलं ना. पराण गेलं तरी बी म्या याच्यावर सही नाही करणार. नामदेवराव 24 तासाची मुदत देतो. हा? आता चितरायचं असल तर कागदावर सही करायची. काय आता थपडीची किंमत मोजावी लागणारच की. पाटील तुम्ही काय बी काळजी करू नका. त्या नाम्याचा मळा तुमच्या नावावर झालाच म्हणून समजा. मामा ही फक्त सुरुवात आहे.
एकदा तो मला माझ्या नाव होऊ द्या. मामा, या नागेश्वराच्या गुत्त्यावर आयुष्यभर तुम्हाला दारू फुकाट. मामा, तुम्हाला माझ्या नाव करायचा हे नाही विसरायचं. नाही तर काय, हा नागेश्वर तुला डोसकं हेच विसरल. तुम्ही काळजीच करू नका. त्या नाम्याला मॅच समजावून सांगतो. नाम्या, नाम्या, नाम्या. माझ्या बाणर रगत वाटलं या जमिनीत. म्या बी घाम गाळतोया. त्या नाही त्यांना जागा ती असली. अरे समजा खरं असलं तरी ती माणसं किती इबलीस आहे ती माहिती आहे ना बा. काहीतरी विपरीत घडायचं. माझा जीव गेला तरी चालेल, पण म्या माझी जमीन देणार नाही ती असली सांगून ठेवतो. होय, काय बी झालं तरी चालेल, पण आम्ही आमच्या माऊलीला नाही ऐकणार. त्याचा जुलम आम्ही नाही सहन करणार. मग काय झुंज घेणार आहेत त्यांच्याशी? होय, आम्ही पोलीस स्टेशनात फिर्याद करणार आहोत. त्याचा काय बी उपयोग नाही दुर्गा. न्याय राहिलाय का पोलीस स्टेशनात? तो कवाच असल्या गुंड्याच्या पायाशी लोळतोय. म्हणूनच मी म्हणतोय त्यांच्या बरोबर तणण्यात काय बी अर्थ नाही. काय मिळतात ते पैसे गुमानं घ्या आणि जमीन देऊन टाका. नाही, म्या जित्ताय तोवर येऊ देणार नाही. जमिनीला मी पैशात जोखणार नाही. मग माझं काय वाटतं ते झालं तरी चालेल, पण मी नाही देणार. आलं मुर्द. लय जकास. नाम्या, अरे 24 तासाची मुदत संपली की रे बाबा. मी काय म्हणतोय मालक, का गरीबाला छळताय? काम करू दे की आम्हाला. हे टाळकुट्या बुवा. नामा, नाही बाबा, माझ्याकडे एवढा वेळ नाही. ए या कागदावर सही लवकर कर. ए मुर्द्या, कर. कोणाला कर. धमकी देतोय सर? हे तुझ्या कपाळावरचं कुकू ठेवायचं असेल ना तर नवऱ्याला सही करायला सांग. ए गाव भवाने, तुला कुकवाचं मोठे पण काय कळणार? माझ्या कुकवाला धक्का तरी लावू नका. मग बघ ही दुर्गा काय करते ते. नाही नाही, म्या काय म्हणतोय, नागा, का गरीबाला छळताय? जगू दे की सुखानं. अरे ते विठ्ठलाला तरी घाबरा की. जकास, लय जकास. घे कर बाबा, कर. घे गुमान सही. अबो, नाही नाही. साहेबी काय करायची नाही. या कुत्र्याला किती बी भुकू द्या. साधवा नाम्याला लई नाही म्हणतो काय? आता कराल की नाही सही? राजेश्वराला नाही म्हणण्याची हिंमत कशी होते? सोडा म्हणजे ना. वर्षा, सजवा.
नाम्याला सजवा. या गावात कोणाची हिंमत होता कामा नये या नागेश्वरला विरोध करायची. सजवा. आणि इकडं हत्यार. मी सजवतो त्याला. बाजूला व्हा, बाजूला व्हा म्हणजे याद राखा, या नागेश्वर पाटलाच्या विरोधात या गावातल्या कोणी सबूत जरी काढला ना, या नाम्यासाठी गत करीन एकेकाची. बघे, कुणी त्या दुर्गीला मदत नाही करायची. या नाम्याला चाळायला लाकूड सुधीक मिळता कामा नये या गावात. लाख भांगोळी करी नाही तर या गावाची. आता बस तुझ्या नाम्याचा मळा सांभाळत. दुर्गे, अगं तुझ्या गळ्यामध्ये हे डोरला आता शोभत नाही. बघ ना, हा तुझा नाम्या टाळ कुठे, त्याला तर कवाच घालवला मी. आता काय उपयोग या डोरल्याचा. नाग्या, तू माझ्या कोकवाला बांधलंस. मी तुला आता चित्ता नाही ठेवणार. खरे खरे दुर्गे, खरे. मार मार मला, मार मार मार. काय करू, काय करू. इतके वेळा नाम्याला सांगितलं, ए बाबा सही कर, सही कर, तुझ्या मनावर सही कर. नाही ऐकलं. काय करणार मग. चक्का नाही चक्का. मार मार मार. ए दुर्गे, इतका राग बरा नव दुर्गे. चल, काय उपयोग. खबरदार माझ्या डोरल्याला हात लावलास तर तुला जित्ता काढून टाकन. मला या नागेश्वर पाटला विसरलीस काय दुर्गे. वर परमेश्वर, खाली नागेश्वर. चल, काय उपयोग त्याचा. नाही नाही देणार मी माझं डोरलं. नाही देणार मी डोरलं. रणकी आहेस, रणकी. नाग्या, ऐक रे चांडाळा. आता तुझा वकूत काय, पण ध्यानात ठेव, एका पतिव्रतेच्या स्त्री धनाचा तू अपमान केलायस. त्याचा हिसाब तुला चित्तात करावाच लागेल. पण नाग्या, हिसाब चित्तात करावाच लागल. गावकऱ्यानं त्या नाग्यानं माझ्या धन्याला ठार मारलं. या त्याला हात लावायला मदत कर दादा. भाऊ, अहो माझं ऐका तरी.
दादा अण्णा अण्णा मला जरा तुमच्या वगैरेतले लाकडं लागते अण्णा थोडीशी लाकडं द्या अण्णा नाही म्हणू नका थोडीशी लाकडं द्या देव तुला लाकड म्हणजे तो नाग्या पाटील त्याच लाकडांवरती मला झोपल का बिचाऱ्या माझ्या जीवा मागे लागली सुखानं जगू द्या आम्हाला जा आता जा नाही जमायचं अहो, अण्णा, नाही माझं ऐका तरी यशवंतराव पैसे पोचवले होय दुर्गीले फडफड करतीये तिची फडफड बंद झाली पाहिजे सगळं काम बिन बोबाट झालं पाहिजे लय जे आले बर का दुर्गी सारीनं माझा काल सजवला होता तुम्ही काही काळजी करू नका साहेब मी सगळं बघून घेतो आणि जर फिर्याद द्यायला आलीच ना तर तिलाच घालतो कित्यात कस लय जगास. यशवंतराव काम करा गुळांबा वाढवल नागेश्वर ए बाई काय पाहिजे तुला न्याय 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 द्यायला हे काय कोर्ट वाटलं का तुला मला माहित आहे पण साहेब मला फिर्याद करायची आहे फिर्याद कोणाविरुद्ध ग त्या नाग्या पाटला विरुद्ध तुम्ही त्याला अटक करा साहेब कोणाला नागेश्वर पाटलांना अटक होय पण त्यानं असं काय केलंय माझ्या नवऱ्याचा खून खून हे बाई पुरावा असल्याशिवाय कुणालाही अटक करता येत नाही आणि तो तर एक प्रतिष्ठित माणूस आहे प्रतिष्ठित हैवान आहे तो हैवान हे खून केलाय त्याने माझ्या नवऱ्याचा हे बघ बाई तुला आणि तुझ्या पोराला जगायचं असेल ना तर हे बाई तू असं कर तू जा इथून जा तू नाही मी जाणार मला नाही मिळायच पाहिजे न्याय मग तू असं कर कोर्टात जा कोर्टात तिथं तुला न्याय मिळेल न्याय द्यायला हे काही कोर्ट नाही आणि असल्या फालतू तक्रारी घ्यायला माझ्याकडे वेळ सुद्धा नाही त्या नराधमानं माझ्या नवऱ्याचा खून केलाय असं तू म्हणतेस हे बघ बाई मोठ्या माणसांबद्दल असं काहीतरी भलतं सलतं बोलू नये आणि कशासाठी त्याने तुझ्या नवऱ्याचा खून केला असेल असं वाटतं तुला त्याला आमची जमीन हवी होती जमीन मग का नाही देऊन टाकली जमीन त्याला साहेब तुम्ही आमची फिर्याद लिहून घेणार आहात की नाही हे बाई खालच्या पट्टीत बोल वरच्या पट्टीत बोललेलं ह्या यशवंत माने समोर चालत नाही हे माहित नाही का तुला आणि काय ग तूच तुझ्या नवऱ्याचा खून करायला लावलायस अशी तक्रार आहे माझ्याकडे ओरडू नकोस नागा पाटलाची सोबत पाहिजे होती ना तुला आता का त्याच्या नावानं बोंबलतेस अरे किती पैसा घातला रे त्याने तुझ्या माड्यावर हे बाई तोंड सांभाळून बोल नाही अरे माणसं नाही तुम्ही प्रेताच्या पिंडाला टोचा मारणार कावळात कावळं कळलं ना तुला आम्ही कावळे आहेत ते वय कळलं शब्द कळलं लक्षात नाही भक्षकात तुम्ही भक्षक पण एक गोष्ट ध्यानात ठेव याचा तुला जाब द्यावाच लागल एका पतिव्रतेचा अपमान केलायस तू जास्त बोलू नको नाही तर अटक करेन तुला आलं लक्षात अरे माझं कुकू पुसलं म्हणून न्याय मागाय आले तुझ्या दारात पण तूच मला अटक करायची भाषा करतोस
अरे पैशासाठी आया बहिणीला सुद्धा इकायला काढाल तुम्ही स्वतःच्या. धंदा मांडलाय नुसता धंदा. लाचात कुत्र आहेस. त्या नाग्या पाटलाने टाकलेले तुकडं चघळणार कुत्र. हराम खोर, चालती होय तू नागवी करीन तुला. अरे दुसरं काय करणार तू? मला नागवी करतोयस. आज तुझ्या आया बहिणीला कर त्याची कापलं, कर त्यांना नागवं, नाचव त्याला गाव कुंड्यांच्या भोर. मला नागवी करायची भाषा करतोयस. अरे नाही, एक दिवस तुझी कापड काढून तुला गावात नागवं फिरायला लावलं तर नावाची दुर्गा नाही. दुर्गा, असं कसं घडलं ग दुर्गा? असं कसं घडलं? अगं काय झालं ये दुर्गा? काय झालं? तरी पाहुण्याला बजावून समजावून सांगत होतो दुर्गा. आमचं नशीबच फुटकं. बरं जाऊ दे आता. काय राहिलं इथं आता? चल माझ्या बरोबर गावाकडे जाऊ आपण. अरे जिथं आमचं आभाळच फाटलंय तिथं त्याला ठिगळं लावून तरी काय उपयोग? बर, मग आता मी काय करू म्हणतेस? घरात चिमणीला टाकाय बी दाना नाही. किसना कालपासून भुकेच आहे. काय बी खाल्लं नाही पोरानं. घरात दमडी बी नाही. आता यांचं दीस घालायचं. जरा पैसे दिलंस तर बरं होईल. पैसे आत्ता देतो की. तुझ्या बहिणीच्या लेकराची दुवा लागेल बघ तुला. लय उपकार होतील. अगं त्यात उपकार कसले? तुझंच घ्यायचं आणि तुलाच द्यायचं. आणि ते दोरले. म्हणजे म्या नाही समजले. अगं ते डोरलं घेतो आणि सराफ कट्ट्यावर जातो, मोडतो आणि आणून देतो पैसे तुला. नाहीतर आता या पांढऱ्या कपड्यानं कोणाच्या नावानं घालणारच डोरलं? अरे भाऊ आहेस का बाई तू माझ्या? बहिणीच्या नवऱ्याच्या चितेची आग अजून थंड झाली नाही आणि तिचं डोरलंही काय निघालस? ते बी पाठच्या बहिणीचं. अरे भाऊ बहिणीचं दुखवतं तिला आधार देऊन दूर करतो आणि तू काळ्या सापासारखा बहिणीच्या डोरल्यावर लक्ष ठेवून तिच्या दुःखाला दागण्यात देतोस. चालता हो इथून, चालता हो. बघीन माझं मी. तुझ्या असल्या स्वार्थी आधाराची गरज सुधीक नाही मला. तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही मला. अरे नुसती वरणावरनं लबाड लांडग्यासारखी माया दाखवतोस मला. मी आजपासून समजेन माझा भाऊ मेला म्हणून. अरे भाऊ म्हणून तुझ्याकडे मदत मागितली आणि तू सुद्धा दुनियावानी उलट्या काळजाचा. जा निघून जा इथनं, निघून जा. कृष्णा जरा थेट झालं बाळा. आपण बघूया कुठं काय मिळते का काय. कृष्णा, कृष्णा, अरे कृष्णा, माझं कृष्णा पुढे आहे का? तू अशीच उभी राहा मंदिरात. 100दा आले मी तुझ्या मंदिरात. तुझ्या पुढे डोकं टेकवलं, हात जोडले, तुझी रोज पूजा केली, तुझ्या पुढे मागणं मागितलं. पण जगदंबे आज तुझ्याकडे मागणं मागायला नाही आले मी. तुला जाब विचारायला आले. जाब. आता का गप राहिलीस? कुठं गेलं तुझं ते आक्रमक रूप? अगं तू एक महिषासूर मारलास पण हजारो लाखो महिषासूर जन्माला आले. आणि तू मात्र डोळे बंद करून अहोरात्र बसलीस देवळाच्या 4 भिंतीत. कितीदा मी बळवट भरला तुझं कुंकवाने. पण तू आता माझीच कुकू हिरावून घेतलीस का? कोणता अपराध झाला होता माझ्या हातून? कोणत्या अपराध
अपराधाची शिक्षा दिलीस तू मला. लई चांगली कळते तुला कुकवाची किंमत. काय चुकलं होतं का माझं आणि माझ्या धन्याचं? उत्तर दे. नाही, अगं तू काय उत्तर देणार? तू अशीच गप उभी राहणार. कलियुगातले राक्षस सौभाग्यवतीचे खूप पुसत राहतील आणि तू फक्त अशी बघत राहशील. आज पातूर तू भक्तांची परीक्षा घेत आहेस, पण आता मी तुझी परीक्षा घेणार आहे. मी हा बघ माझा लेख झोपेतला माझा लेख झोपेतच तुझ्या स्वाधीन करून जाते. माझा लेख तुझ्या पायरीवर झोपलाय. उद्या सकाळी तू जेव्हा उठेल ना तेव्हा तूच असणार आहेस त्याची आई. कर त्याचा सांभाळ. कारण त्याची आई या दुनियेत नसेल तोपर्यंत. मी जीव देते. माझ्या लेकराला सांग. कोण आहेस तू? अगं असं काय घडलंय जीव द्यायला? तू कोण आहेस मला विचारणारा? सांग ना. आधीच आमच्यावर लई अन्याय झालाय, आता तू माझ्यावर अन्याय करू नकोस. मला पवित्र मरू दे. मी तुझ्या पाया पडते. मला अडवू नकोस. मला मरायचंय. अगं तू समजते असं मी नाही. वय मी डाकू ईश्वतेज. वय मी डाकू हाय पण हलकट मानाचा नाही. बाईची जात तर मला माझ्या बहिणीप्रमाणे आहे. वय तिच्याकडे वाकडी नजर करणारीची नजर मी या बंदुकीनं टिकली. विश्वास ठेव माझ्या या ईश्वतेजवर. आजपासून या डाकू ईश्वतेची तू धर्माची थोरली बन आहेस. नाही नाही, घाबरायचं कारण नाही. चल माझ्या बरोबर. मी नाही येणार तुझ्या बरोबर. बहीण मानले मी तुला. विश्वास ठेव या भावावर. चल माझ्या बरोबर. चल. हे साथीदारांनो, ही दुर्गा अक्का आजपासून बहिणी आहे ईश्वतेची. भीमा सरदार अक्काच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त करा. सरदार. नाही नाही, मला काय बी नको. मला नाही जगायचंय. मला मारू द्या. मला मारू द्या. अक्का अक्का असं करू नका. अगं अक्का असं समोर आलेलं ताटला आताडायचं नसतं. घे 2 घास तरी खा. कसं काय उतरल माझ्या घशात ना. तिथं माझं केस ना. अगं असो कशा पाय घालतीस भेकडासारखी. आणि मला सांग, ह्यो किसना कोण? माझं लेकरू, माझ्या काळजाचा तुकडा. तू काय बी काळजी करू नकस. किसना आता माझा भाचा झालाय. त्याच्या केसाला बी धक्का लागणार नाही. भीमा. जी सरदार. देवळात जाऊन किसनाला घेऊन ये. घेऊन येतो किसनाला. नाही श्वास. त्याला इकडे आणू नकस. त्याला आबा पाटलांच्याकडे पाठवू. आबा पाटील माझ्या वडिलांसारखे आहेत मला. पण मला सांग, एवढा पोटचा गोळा माग ठेवून जीव द्या झालं तरी काय? कसं सांगू मी? काय असेल ते सांग. धर्माचा भाव आहे मी तुझा. वय ज्यानं तुझ्याकडे वाकडी नजर केली त्याला बंदुकीनं टिपल्याशिवाय राहणार नाही मी. ज्यानं माझं कुकू पुसलं,
माझ्या नवऱ्याला हाल हाल करून मारलं, माझ्या पत्राला हात घालण्याचा प्रयत्न केला, माझ्या पोराला पोरकं केलं. माझा सख्खा भाऊ पक्का वैरी झाला. कशासाठी? या साध्या जमिनीच्या तुकड्यासाठी. पण हे सारं घडलं ते त्या मेल्या नाग्या पाटलामुळं. आणि म्हणून तू जीव द्या निघालीस? अगं ज्यानं तुझ्या अन्याय केला त्याला ती चित्ता काढायचा. अगं एवढीची चिमणी सुद्धा येळ आली तर आपल्या चोचीला थार लावती या. आणि तू घाबरू नकस. बाडासारखा भाव तुझ्या पाठीशी आहे. चल उचल ती बंदूक आणि घे आण. पाटलाचा मूर्त पाटल्या बिगर राहणार नाही. आबा. कृष्णा. राम राम पाटील. राम राम. कुणी गावचं पाहुणं? मी ओळखलं नाही. मी भीमा नाईक. भीमा नाही? आणि तुमची ना कृष्णाची कशी ओळख? आवा आबा. बरं दुर्गा तर दुर्गा अक्कानं किसनाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. आणि कशाची बी काळजी करायची नाही असं निरोप दिलाय दुर्गा अक्कानं. येऊ कमी या. काय हो ही दुर्गा? दुर्गा होय. ती बी येईलच की. तवर कृष्णाचा सांभाळ तुम्ही यशोदा म्हणून करा. देवानं आपल्या पाठीपोटी लेकरू दिलं नाही तेव्हा कृष्णाला सांभाळणं आपणच गरजेचं आहे. कदाचित हीच विठ्ठलाची मर्जी असेल. पांडुरंग. दुर्गा अक्का, या 3 महिन्यात एकदम तयार झालीच बरं. आता खरी येळ आली आहे त्या नाराधमाना धडा शिकवायची. विश्वास. दुर्गा अक्का, जरी तू तयार झाली असलीस तरी तू एकली असणार नाहीस. शिव भाव सतत तुझ्या पाठीशी असेल. ए भवानी. दुर्गा तू. तुला म्हणलं होतं ना मी, माझ्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे.
मारू नग. मग माझा नवरा जीवाच्या आकंताने असाच वळत होता. तेव्हा नाही कळलं तुला त्याचं वरण. कळलं. मला माफ कर दुर्गा. तू पण एक बाई आहे आणि मी पण एक बाई आहे. एका बाईनं दुसऱ्या बाईला मारणं चांगलं नाही. मला माफ कर दुर्गा. दुर्गा मला जीवदान दे. बाईचं मोठेपण आता कळवय तुला. बाई माणसाच्या इज्जतीचा सवाल आहे. जा, दिलं तुला जीवदान, जा. हरामी कुत्री साली. थू. आईला कुणी मारलं म्हणायचं रे मोनाला? अरे आवा हळू बोला की. पाचर ठोकल्या का नका बोलू सा. हे बघ काय बी मत जे न कोणी हे केलं ना बेस्टच केलं. नाही मी काय म्हणतोय, कुणी केली म्हणायची ही भिन पाण्या? अरे म्हणजे कोणाचं काम असेल हे? अरे मला तर वाटतं त्या विश्वासनं टिपला दिसतोय बघ. कोण? काय विश्वास? नाही नाही. अरे भला माणूस आहे. ईश्वराचा अवतार आहे तो. ईश्वराचा अवतार? होय. मग ईश्वराचा अवतार? ईश्वराचा अवतार. दरोडेखोर आहे तो, दरोडेखोर. अरे त्यांनी गोरगरिबासनी कधी त्रास दिलाय का? लेका तो गोरगरिबासनी मदत करतोय आणि ज्याच्यावर अन्याय होईल त्याच्या पाठीशी बी उभा राहतोय. मग त्यो रे कसा दरोडेखोर? अरे ढाण्या वाघ आहे तो. ढाण्या वाघ. ढाण्या वाघ? ढाण्या वाघ. अरे कसला धाने वाघ? तीन धाराचा वस्त्र आहे त्यो. हे माझ्या काय? अरे त्यो जर समोर उभा राहिला तर पिवळा होईल की नाही? ते समज जाऊ दे. ज्याने मोनाला मारलं ना लय बेस केलं त्यानं. लय माजलो होतं बेन. अरे पण मी म्हणतो जाऊ द्या की आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी? होय का नाही? म्हणतात नव्हे भगवान की घर में देर है अंधेर नाही. भीमा कसा आला नाही अजून? आई आई कृष्णा, कृष्णा. कृष्णा, कृष्णा, माझे राजा, माझे लेकरू. कुठे होतीस काही तरी? माझी आठवण नाही आली तुला? येत होती ना राजा, लई आठवण येत होती. कसं सांगू मी तुला आता? मी तुला जेवायला मागितलं होतं, तू रागावली होती. मी नाही मागणार परत नाही ना राजा, नाही. मग तुम्हाला देवळात एकटं सोडून कुठे गेली होती? मला वाटलं तुम्हाला एकट्याला सोडून गेली. आई, मला तुझी आणि बाबाची लय आठवण येते. माझं लेकरू. कृष्णा, कृष्णा, आता तुला एकट्याला जगायला शिकलं पाहिजे. झोपातून मी त्या राक्षसाला मारत नाही ना, त्यावर तुला एकट्यालाच राहायला पाहिजे. कृष्णा, मी काय सांगते ते ध्यानात ठेव. तू आपल्या आबा पटलाच्या इथेच राहायचं. रोज शाळेत जायचं, लय शिकायचं राजा. मोठं व्हायचं आणि रोज दूध प्यायचं. त्यानेच शक्ती पण वाढते आणि बुद्धी पण वाढते. कृष्णा,
भीमा जी किसनाला आबा पटलाची इथं घेऊन जा. वय जी. किसन लेकरा नीट झालं बाबा. हाय, जा. हाय, किसना हाय. विश्वास आता पुढचं दुसरं सावज टिपाया पाहिजे. वय बरं आता एकेकाला गाफील ठेवूनच टिपलं पाहिजे. नाही त्या नाग्याला तर सळो की पळो करून मारायचंय मला. पर त्यानं आता आपला पत्ता लागता कामा नाही, नाहीतर खोकड सावध होत्या. दुर्गा का नुसतं सांग मला तू आत्ता मुंडकी मारतो त्यांची मी. नाही भुजंगा, त्यांच्या केसाला बी धक्का लावायचा नाही तुम्ही. ती माझी शिकार हाय. दुर्गा का तुला कोणी पाहिलंच तर माझ्या कुकवावर घाला घातलाय त्याने आणि मी गप्प बसून. या दुर्गाने तिच्या बांगड्या कवाच फेकून दिले. माझा संसार ज्याने इसकटला, आम्हा माय लेकरांची ताटातूट केली, त्याचा मेंदू बाहेर काढल्या बिगर माझा मेंदू शांत होणार नाही. मग सावध आजच टिपायचं. चला रे, चला रे. ए भेरडे, हे घर खाली का? तुझ्या बापाचं घर आहे बाय. असं पाटण्याचा हुकूम आहे. काय 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 केलं? काय रे एक गेंड्या, या निरपराध म्हातारीला कशाला त्रास देतोय? हिम्मत असेल तर या वाघिणीशी मुकाबला कर. तू आणि वाघीण वय रक्तात न्हालेल्या नवऱ्याचा मुर्दा बघून ढसा ढसा रडणारी बाई नाही राहिले मी आता. वाघीणच आहे मी. बरं बोला ना, म्हातारीची भांडी परत कर, नाही तर काय करशील ग? पकडा रे याला. या नागेश्वर पाटलाची 2 माणसं टिपली. नाही नाही, वर्ष बोल, कुठल्या हरामखोराची हिम्मत झाली या नागा पाटलाला दिवसायची? त्याची 2 माणसं टिपून लपून छपून? नाही नाही. मालक लई विचारपूस केली बघा, पण काय मागमुसच लागना. हे समज कुणाचं काम आहे हेच कळना बघा. तो इन्स्पेक्टर माने पोलीस स्टेशन मध्ये काय गवत उपट्यात बसलाय काय? मालक त्याला फक्त तुकड्याची भाषा कळते, तुकड्याची. हे वाड्यावर बोलू ना. पर धनी मी तर गावात वेगळीच चर्चा ऐकली. कोणाची? ईश्वतेश दरोडे खोराची. अख्खं गाव म्हणते दोन्ही मुर्द त्यांनीच पाडले. लय झकास. त्या ईश्वतेचे दिस भरले म्हणायचे. या नागाच्या शेपटीवर पाय. अर्षा, त्या ईश्वतेची सजावट करायला पाहिजे. लय झकास सजावला पाहिजे त्याला. नागाला आव्हान देतोय. किंवा काय तू मसनी आव्हान देणार? आणि धनी अशी डोक्यात राग कालवून घ्यायची नाही. असा धारधार वस्त्र घ्यायचा
हळुवारपणे गालावरनं खाली आणायचं आणि कटकन त्याचा काटा काढायचा. नाही मात्या नाही, डोसक्यात नुसता जाळ पिटलाय जाळ. हो, तो जाळ थंड कराया आपल्याकडे पण एक उपाय आहे. जकास, लई जकास. ये नाग्या, काय झालं? लवकर तर यायच्या, आपल्याला निघायला हवं. काय म्हणतोयस काय? होय. कुठे गेला हा मेला? चल चल आता. पाटील, तुम्ही तिकडनं चला. चला. ए, तुम्ही आत बघा. हाय हाय, चला. नाग्या, आज तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू वाचलास. अगं शंभू महादेवाच्या किरपेनं आपण आज पोलिसांच्या तावडीतनं वाचलूया. चल, शंभू महादेवाला आज आपण बेलभंडारा वाहू. नाही विश्वास. महादेवाच्या पिंडीवर मी तवाच बेल भंडारा व्हाईन जेव्हा त्या नाग्याची खांडोळी मी करेन. तेव्हाच ही दुर्गा शांत होईल. तेव्हाच ही दुर्गा शांत होईल. May I come in, sir? Yes, come in. Oh, Rajlakshmi. Yeah. राजलक्ष्मी, तुम्ही हुशार आहात, कष्टाळू आहात, मुख्य म्हणजे आपल्या कामाशी प्रामाणिक आहात. म्हणूनच मला तुमची आठवण झाली. मला एक जबाबदारी टाकायची आहे तुमच्यावर मोठी. माझ्या आणि पोलीस खात्याच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. येस सर. आपला माझ्यावरचा विश्वास मी सार्थ ठरवून दाखवीन. येस. अहो, तेवढी खात्री आहे मला, म्हणूनच तुम्ही आलात माझ्या डोळ्यापुढे. राजलक्ष्मी, तुम्ही आता मुंडेवाडीला जायचंय. अहो, दरोडेखोर मोकाट सुटलेत, गुन्हेगारी वाढायला लागली आहे. सलग एकाच गावात 2 खून झाले. आता पोलिसांची इज्जत वाचवणं तुमच्याच हातात आहे. त्यासाठी विशेष अधिकारी म्हणून मी तुमची नियुक्ती करतोय. नो प्रॉब्लेम सर. इनफॅक्ट अशी चॅलेंजिंग कामच मला जास्त आवडतात.
त्यातच थ्रिल असतं. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर, थँक्यू सो मच. दुर्गा अक्का, आता आपल्याला लईच काळजीपूर्वक पाऊल टाकलं पाहिजे. काल रातच्यालाच त्या नाग्या पाटलाचा मुर्दा पडला असता, पण पोलिसांचा गराडा पडला म्हणून वाचला. वय, आणि म्हणूनच म्हणतो जरा थंड डोक्यानं आणि विचार करूनच सावजाला टिपलं पाहिजे. नाही श्वास नाही. आता एक एक दिस मला एक एक वर्षासारखा वाटतो या, आणि हे पोलीस कवा जाळ टाकत्याल हे सांगता येत नाही. म्हणूनच म्हणतो त्यात तो नाग्या बी सावध झालाय. दुश्मनाला गाफील करूनच ठेचायचा. त्यात पोलिसांना आपला ठाव ठिकाणा नाही लागला पाहिजे. आणि गावात तुझ्या नावाची चर्चा चालू आहे. आणि हे बघ, आता आपलं पाऊल अतिशय सावधगिरीनं टाकलं पाहिजे. पण माझ्या डोसक्यात भडकलेली ज्वाला नुसती धगधगते या. वय, मला पण कळतीये काळजात ती घुसमट तुझी. पण दुर्गाक्का, यावेळी आपलं गबसणं किसनाच्या भल्याचं आहे. माझ्या किसनाच्या केसाला जरी हात लागला ना, तरी त्या नाग्या पाटलाला विचून ठेच त्यात तसा ठेचून काढन मी. नाही, या वेळेला तो तसं काही करील असं वाटत नाही. त्याला त्याच्या जीवाचा घोर लागलाय. शिवाय गावात पोलिसांची वर्दळ आहे. दुर्गाक्का, मी आबा पाटलांकडे निरोप धाडलाय की किसनाला नीट सांभाळा म्हणून तर त्याला अगोदर टिपला पाहिजे. पण त्याच्या अगोदर त्या इन्स्पेक्टर मान्याला आसमान दावलं पाहिजे. त्या नाग्याचं पाय चाटणार कुत्र आहे, कुत्र. आणि म्हणूनच त्या कुत्र्याच्या पाळतीवर आपला खाबऱ्या ठेवलाय. काय करता आहात तुम्ही सगळे? अंगावर वर्दी घालून नुसते मिरवत आहात. जनतेचे सेवक असल्याचा विसर पडलाय तुम्हाला. तुम्ही घेतलेली शपथ तरी आठवते का तुम्हाला? पोलीस आहेत म्हणून जनता सुखानं झोपते, आणि तुम्ही काय करताय? तर जनतेचा विश्वासघात. स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरता. घरात अन्न खाता की केवळ हप्ते खाऊनच जगता? कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची, आणि तुम्हीच रोज कायद्याचा खून करता. काय माने? सॉरी मॅडम, पण आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असे नाहीयेत मॅडम. चोर कधी सांगत असतो आपण चोरी केली म्हणून? पोलीस खात्याची शान राहिली पाहिजे असं वागा. मूठभर माथे फिरू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपुढे संपूर्ण खात्याला खाली पाहावं लागतंय. चांगल्या अधिकाऱ्यांना देखील आता गुदमरल्यासारखं व्हायला लागले हप्तेबाज अधिकाऱ्यांमुळे. पोलीसच गुन्हे करू लागले तर गुन्हेगारांना वट्टीवर आणायचं कुणी कसं? जनतेचे सेवक आहोत आपण. त्यांच्या सुखाच्या झोपेसाठी आपण डोळे उघडे ठेवून जागा राहायचं. आणि काय करतो आपण? तर हे असे पाणी मला नाही, गुन्हेगारांना आणि मोकाट फिरणाऱ्या दरोडेखोरांना पाजा. आणि दरोडेखोरांचं राहू द्या माने, ते नाही जमणार तुम्हाला. कुणाचा तरी काही मागमूस? प्रयत्न करतोय मॅडम, तपास नक्की लागेल. त्या नागेश्वर पाटलांबद्दल बरंच काही ऐकलंय मी. त्यांचे हात फार वरपर्यंत पोहोचले. त्यांचे हात कुठपर्यंत पोहोचलेत हे नाही विचारलं मी तुम्हाला. कुणाचे कुठले हात कुठे ठेवायचे हे मला चांगलंच कळतं. कुणाला कुठे दात आले हे सुद्धा मला कळतं. बरंच काही माझ्या कानावर आले, कळलं ना? आणि तुम्ही जरा सावध राहा. पुढच्या मीटिंगच्या वेळेला मला पुन्हा हे शब्द वापरायला लावू नका. इज दॅट क्लिअर? येस मॅडम. दॅट्स बेटर. सरदार, सरदार, बोल, काय खबर आहे? इन्स्पेक्टर माने नागा पाटलाच्या वाड्यावर जाणार आहे अशी खबर आहे. विश्वास, ही मोक्याची संधी दवडाया न ग. त्याला टिपलाच पाहिजे. नमस्कार, नमस्कार मालक. या जकास, लय जकास.
इन्स्पेक्टर यशवंतराव माने. या या. काय मी मेलोय का जिताय बघायला आला वाटत? तसं नाही मालक. तसं नाही मग कसं? ईड दमडीची दुर्गी या नागा पाटलाला आव्हान देते आणि तुम्ही काय करत होता रे? तुमच्या हातावर तुरी देऊन ती पसार बी झाली. तुम्ही काय हात चोळत बसला होता? नाही पण मोठा बंदोबस्त होता मालक. बंदोबस्त कोणासाठी? तुमच्यासाठी ना? नाही मालक, तुमच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून नंतर मीच गोळीबार थांबवला मालक. अरे हो, तुम्ही गोळीबार थांबवला नाही का? होय. झकास, लई झकास. आमची काळजी करायचं सोडून द्या इन्स्पेक्टर माने. आमची काळजी करण्यापरास तुम्ही तुमची काळजी करा. आमच्या जीवाला जीव देणारी लई माणसं आहेत, पण त्या सटवायचा अगोदर बंदोबस्त करा. आता त्याची काही काळजी करू नका. आता काही झालं तरी तिला सोडणार नाही. एका नव्या ऑफिसरची नेमणूक झाली आता. पण मालक, तुम्ही आता जरा जपून. नाहीतर काय काय वाकडं करणार या नागा पाटलाचं? अरे पैशाच्या जोरावर असल्या बुलबुल येऊ नाचवतो हा नागा पाटील. ते नाही जमायचं मालक. आता मॅडमचं सगळं गणितच वेगळं आहे. तेच तर सांगायला आलो तुम्ही. जकास, ताई जकास खबर दिली. मॅडमचं गणित सोडवू की सोडवू? मालक, नाही जरा गावाकडे जाऊन यायचं होतं. जा की. रायगावला हो. तेव्हा कळलं कळलं कळलं. पार तुझी लाळ आमच्या पाठीला चिकटली. हे काय बघतो? फेक. मारी लोचट मॅडमचं गडी. झकास, लय झकास. हे टिनपटा सरी नाही पाहिजे काय? चल चल, टाक ते खेळणं बाजूला, नाहीतर मस्तकातनं गोळी मेंदूच सकड बाहेर काढेन. हे ईश्वर, काढ त्याच्या डोसक्यावर ना बंदूक. ती माझी शिकार हाय. मला मारू नको दुर्गा. मला जगायचंय. का? नाग्या पाटलासारख्या नराधमांना जगवाय? अरे तुला जगायचा काय बी अधिकार नाही. चुकलो. तू चुकला नाहीस, हे सरकार चुकलं या. तुझ्यासारख्या लोचट भ्रष्टाचारी माणसाच्या हातात अधिकार देऊन. मी पाया पडतो तुझ्या दुर्गा, मी पाया पडतो. अरे मी सुद्धा अशीच विनवणी करत होते तुला फिर्याद घेण्यासाठी, पण तू माझ्या चारित्र्यावर नाही तर शितोडं उडवलंस. तर तुझ्या डोळ्यावर मस्ती चढली होती आणि डोक्यात नाक्याचा मेंदू. या अंगावरच्या वर्दीचा अपमान केलायस तू. उतरवती वर्दी. नाही, पुन्हा असं नाही करणार दुर्गा. मला जगायचंय. अरे तुला जगायचंय ना? अरे मग उतरव ना ती खाकी वर्दी आणि पळ. काढ. चल. लवकर. दिसल तिथं शेण खाणाऱ्या लोचट माणसा. जीव वाचवायचंय ना तुला? पळ. अरे पळ म्हणजे ना. पळ कुत्र्या, पळ. जगा कचऱ्या बांधा दोघांना.
चल अक्का चला, सोडायचं नाही. आता तुला सोडणार नाही. ये बुडकिया, आता तुला बघतेच मी. सोडू नका त्याला. मार त्याला विश्वास. लोळू त्याला कमराची ब्रेक मार. मार त्याला मार. विश्वास सोड त्याला. सोड म्हणते ना. सोड. आजपर्यंत त्याने मला कधी बी न्याय दिला नाही, पण आज मी त्याला न्याय देणार आहे. होय. हाय बाकी वाघीण. बरं झालं दुर्गानं मुक्ती दिली ती. लय अन्याय करत होता आपल्यावर बी आणि जनतेवर बी. लय माजला होता. अरे मित्रा, आजपासून लाच घ्यायची नाही, नाहीतर असं हे कुत्र्यावानी मरावं लागतं. यालाच म्हणते ती कर्माची फळ. पोलीस गडी मुळात अक्कल थोडी, आणि शाबास की म्हणली की मारते थोडी. मार बाबा मार मार. अरे अरे महाद्या, कोण रे? अरे काय अरे रे? अरे अरे हे बघितलंस का भीती होतो काय 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 काय? अरे हो थांब, आलो आलो आलो. काय 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 काय? हे हे सिनेमाचं पोस्टर आहे. सक्का भाऊ पक्का वैरी. अरे ते ना बरं हे हे काय? त्या दुर्गाताईंचं चितार लावलंय बघ. आई होय की रे, दुर्गावणीचा फोटो आहे. हा. खाली काय लिहिले ते भाजुरिया. काय जा? वाची आहे रे. अरे वाचाय तू कवा शाळेत गेलायस बसलायस कधी? आईला ही पूर्ण नाकातला. अरे माझ्या काय लवकर. असू दे, लहानपणी असून ठेवतो, मोठे जण भातरतो. घेतली होय रे बाबा हे बाबू. अरे इथं अरे महाद्या, काय? तिकडं लिहिलंय पकडून देणाऱ्या 5 लाख रुपये इनाम. 5 लाख रुपये इनाम. हा. 5 लाख रुपये इनाम. अरे इनाम गेला इनाम. याच्या नाकाला, याच्या नाकाला आता कांदा लावा. कांदा कशाला? पायतानाच लावतो ना माझं. मी मिळवणार. मी 5 लाख मिळवणार. अरे पर महाद्या, चित्र बघितलं तर चक्कर येते. दरोडेखोर बघितलं तर कामात नाही गेले. गेला. काय केलं? मी कमवणार. मी 5 लाख कमवणार. मी 5 लाख कमवणार. मी गेला कामातून. अहो काय झालं? अहो बोला की. 5 काय?
रुपये मिळणार मला. 5 लाख. आव इतकं वेळेस गावाची भादरली 500 रुपये बी घरात नाही आणले आणि म्हणे 5 लाख. अगं दुर्गाला पकडून देणाऱ्यासनी 5 लाख रुपये मिळणार आहेत आणि मी दुर्गाला पकडून देणार आणि 5 लाख रुपये मिळवणार. बघ मग बघ मी काय करतोय ते. काय करणार? इतकी वर्ष झाली लग्नाला, घरात मुलबाळ नाही, घर कसं रिकाम पडलंय. मला 5 लाख मिळू दे, मग घर कसं बघ पोरा बाळाने भरून टाकतो. मांडीवर पोर, खांद्यावर पोर, डोक्यावर पोर, इथे बी पोर, सगळीकडे पोर 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 पोर. अगं बाई, माझा नवरा येणार झाला वाटत ग. माझं नशीबच फुटलं ग. अख्या जरा सावधपणानंच वावरायला पाहिजे आपल्याला. बाई ती दुर्गी नुसती नजरेला पडू द्या, तिचा मुडदा तिथल्या तिथंच पाडतो. झकास, अरे लई झकास. नुसतं बोला शंखावर. तिनं मोना गुंग्यान मान्याला आसमान दाखवलं. हेरून सावज टिपल्या. सदेला कसा अंदाज लागतोय तेच कळना. खरं आहे मालक, आपण जर हालचाल नाही केली तर आपल्याला पण. वर्षा, अरे नागा पाटील म्हणतात मला, नागा पाटील. अरे बाईच्या हातनं मरायला का बांगड्या नाही भरल्या आपण. मालक, पण आपण बी गप बसून चालणार नाही, काहीतरी तिचा बंदोबस्त केला पाहिजे. कळताय रे, कळताय मला. सटवीचा काही ठाव ठिकाणा लागणार ना. नुसतं कळू दे, तिथं जाऊन सजवतो तिला. भाई आबा पाटलाला तिचा ठाव ठिकाणा माहिती असेल. तिचं पोरगा आबाकडेच आहे. झकास, लय झकास. अख्या लय नामी खबर आणली. मग उचलू का तिच्या पोराला? नाही परशा नाही. या गावात पाळते पोलिसांची. भलतच काहीतरी घडायचं. मग आबा पाटलालाच बोलवू वाड्यावर. नाही, तो न्यायचा वाड्यावर. मग काय करायचं भाई? आपणच त्या आबा पाटलाकडे जायचं, आपल्या पद्धतीने विचारायचं. हा, पण त्या दुर्गीला कळता कामा नये, नाही तर ती तिथे यायची. येऊ द्या की तिला. हा म्हणे येऊ द्या की तिला. कशाला रे, तुला साजवायला? अरे सुकाळीच्या ती काय एकटी येणार आहे का? तिच्या बरोबर तो विश्वास आणि त्याचे साथीदार बी असतात. ते त्याला ना आपलं मुर्द पाडून जातात. त्या परस आपणच आबाकडे जायचं, तिचा ठाव ठिकाणा विचारायचा. करायचं ना, समद करायचं. शांत डोसक्यानं. आबा पाटील. कोण? नागा? वय नागेश्वर. का लय अवघड वाटतंय? तसं नव्हे, हे आबा, दुर्गी कुठे आहे? कुठे आहे तिचा ठाव ठिकाणा? मला नाही ठाव. तुला ठाव नाही? तुला ठाव नाही, मग तिचं पोरगा कसं तुझ्याकडे? दुर्गीचं ठाव ठिकाणा मला माहित नाही. तिचं पोरगा होती की देवळात? हो, बऱ्या बोलानं सांग. देवळात होय? लई कीर्तन लावले रे, तमाशा करून टाकीन तुझा. विठ्ठलाची आण घेऊन सांगतो, मला अजिबात माहित नाही. नागा जगा विठ्ठल कृष्णा, चांगले चांगले. आई कुठे ते पोरग सांगत. अरे नाही नाही नागा, त्याला काय बी माहित नाही. हे पक्या, पकड त्या दुर्गीचा पोरगा कुठे? आण खेचून त्याला, उचल त्याला. अरे अरे नागा, आतमध्ये कोणी बी नाही. मालक मालक, पोरग घरात नाही. पोरग नाही? हे आपल्या, हे थेरड्या, सांग ना पोराचा ठाव ठिकाणा. तू नाही सांगणार? नाही सांगणार? झकास, लय झकास. मला नाही सांगणार.
पोलिसांची दानकी कंबरड्यात पडतील ना, मग कसा पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागशील, कळलं का? हा? काय बी झालं तरी मला आणि कृष्णाला काय बी ठाव नाही तर काय सांगणार आम्ही? सांगशील नीट नेटकं सांगशील. आबा पाटील, या दुर्गीला माझा एक निरोप सांगा. म्हणावं, या नागेश्वराच्या शेपटीवर पाय दिलायस तू, हिम्मत असेल तर अशी समोर ये. अशी सजवतो, अशी कलाकुसर करतो, अशी सजवतो. झकास, लय झकास. काय रे भीम्या, काय खबर आहे? ते नाग्या आणि पक्या आपल्या आबा पाटलाला दम देऊन दुर्गाची चौकशी करत होते, पण आबा पाटील एक शब्द बोलला नाही. त्या नाग्यानं काय आगळीक तर केली नाही ना? नाही, पर किसनाला काय केलं माझ्या किसनाला? तसं काय नाही, पर तो किसनाबद्दल चौकशी करत होता. पक्या किसनाच्या मागे लागला होता, पर किसना काय सापडला नाही. पर तो पक्या गेलाय कारखान्यावर. पक्या, तुझं दिस भरलं म्हणून समज. माझ्या भाच्यावर वाकडी नजर माझ्या किसनाला काय पण होणार नाही. मी तुला शब्द दिलाय, किसनाच्या केसाला बी धक्का लागणार नाही. तो पक्याच माझ्या तावडीत वाचत नाही. नाही, ती समजी माझी जनावर आहे. ती मॅच टिपणार, ही माझी आण आहे. आणि म्हणूनच म्या तुझ्या सांगती येणार. ट्रॅक्टरवाल्या, घे लवकर लवकर पुढं. का थांबलास? कोण विश्वास? वय तुझा बाप. माझा बाप कधीच वर गेलाय, माहितीये मला, म्हणून तर तुला त्याच्याकडे पाठवायला आलोय. हिम्मत असेल तर ये खाली. तू एका हाताचं 2 हात करायला मी तयार आहे. पक्या, आज मी तुला सोडणार नाही. बघून घेईन. विश्वास, जा त्याच्यावर धावून. इकडे या. नमस्कार. या चित्रातल्या बाईला ओळखता? ह्या बाईला
या बाईला मी पाहिलंच नाही तर कसं सांगणार मॅडम मी? हे कसं शक्य आहे? नाही. ती या गावातच राहणारी बाई आहे. नाही नाही आश्चर्य. अहो दादा इकडे या. हे पोस्टर बघा. या पोस्टर मधल्या बाईला ओळखता? नाही, अजिबात नाही. गावकऱ्यांनो, हे छायाचित्र नीट पहा. आतापर्यंत या बाईने 3 खून केलेले आहेत. ही फार मोठी गुन्हेगार आहे. तुमच्यापैकी कुणी हिला ओळखता? अजिबात नाही. नक्की? अजिबात नाही. हे बघा, यात तुमचाच फायदा आहे. हे पोस्टर तुम्ही नीट बघून घ्या. मॅडम 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 कोण तू? मी माझ्या नावी. माध्या, हे पोस्टर बघ. त्या पोस्टर मधल्या बाईला तू ओळखतोस? ही बाई ही बाई ना तीच. ओळखतो. कोण आहे ती? ही दुर्गाबाईनी. म्हणजे तुला चांगलीच माहिती दिसते. काय माहिती आहे तुला? हे बघ, घाबरू नकोस. पोलीस तुझ्या पाठीशी आहे. गावातून कुणी तिला मदत करत असेल तर तेही तिला पकडून देणाऱ्या किंवा तिची माहिती देणाऱ्या सरकारकडून 5 लाखाचं इनाम आहे. ओळखतोस तिला? 5 लाख? 5 लाख मिळणार ना नक्की? जर व्यवस्थित माहिती दिलीस तर नक्की मिळेल. कधी देणार माहिती? देणार. मिळाली की देणार. लवकरात लवकर मला माहिती पाहिजे. तुला काहीही कळलं तर पोलीस स्टेशनला येऊन मला इन्फॉर्म कर. आणि तुम्हालाही सांगते. 5 लाख? चला. 5 लाख? 5 लाख? 5 लाख? 5 लाख? आईला हे फक्त तो टाकून आता दरी डोंगर कपारीत शोधत फिरतो. ए दुर्गे, ए दुर्गे, ए दुर्गे. अरे माध्या, अरे तुझ्या डोसक्यात मेंदू बिंदू हाय का नाही? तुझा सगळा वस्त्रानं भादरूनच टाकला या. 5 लाख कोण सोडणार? अरे दुर्गाक्काला कळलं नव्ह तर एका गोळीत सगळा बिंदू बाहेर काढेल ती. अरे तिनं पोलिसांना जेरीस आणलं तिथं तू काय रे उगीच फुशारक्या मारतो. नाही तर काय? ए काला टोपी, माझं डोकं माहित नाही तुला अजून? खरं तर मी मामलेदारच होणार होतो, पण माझा बा म्हणला त्याला विचारून येतो. सरदार सरदार, आज रातच्याला परसाकाळे गांजा घेऊन कारंजवाडीला जाणार आहे. चांगली खबर आहे. शिवा, त्या संताजी, दगडाची, धनाजी आणि पिराजीला सांगा आज कामगिरीवर जायचंय मला. जी सरदार. ए इकडे ये. हा तो साहब. बोलो साहब. एक चिकन तंदूरी, तंदूरी रोटी, बटर लगा के जल्दी ला. चल. हाँ साहब. ए काय आणलंस हे? दुर्गा तू? अगं ये, असलं काम करण्यापेक्षा वाड्यावर चल. नागाशेठ तुझी वाट बघत्या. आणि काय हातात ते? तुझं मरण. माझं मरण? अगं लांडग्यानं वाघाचं कातड पांघरलं म्हणजे तो वाघ होत नसतो. अरे तू तर नाग्याच्या दारात भुकणार कुत्र आहेस, कुत्र. तुला काय करणार वाघ आणि लांडग्याचा फरक? चल हो मरणाला तयार. नाही ना दुर्गा अक्का, मला मारू नका. मला जगायचं आहे. दुर्गा का?
आता तुला नाती आठवली काय ना कुत्र्या? ते बी मरण समोर दिसल्यावर मी तुला माफ करणार नाही, नाही करणार. अरे काय झालं काय हा? अरे जीप टाळायला चिकटल्या काय करतोय? वाघ मागे लागले काय करतोय? वाघ वाघ नव वाघीन लागले वाघीन. तुमचं काय खरं नाही. तुम्ही साबू लावून तयार व्हा, तुमची बिन पानाने होणार. ए नरसाळ्या, अरे नीट सांग कोण मागे लागली? कोण? हा. दुर्गट भारी. तुमचं काय खरं नाही. तुमचे होणार. अरे नीट सांगशील का नाही काय झालं ते? मी नाही सांगणार जा. का? चपकन लावली मी नाही सांगणार. बायकोच्या वर्तन असते आता एक इकडून लावतो म्हणजे नीट सांगशील. दुर्गा अक्का, कसला विचार करतेस? किसनाची आठवण झाली? नाही, त्या नाग्या पाटलाचा विचार करते. त्याचा विचार? अगं त्याचा विचार कशा पाहिजे करतेस? आपल्या भीतीनं वाड्याच्या बाहेर सुद्धा निघत नाही ती. पर त्यानं आबा पाटलाला दमदाटी केली. अगं त्या पक्क्याचा मुर्दा पाडल्यापासून अगदी गारच झालाय तो माजलेला गेंडा आहे. त्यानं काय आगळी करायच्या आधीच त्याला फाडायला पाहिजे. होय, पण त्यासाठी आपल्याला तशा मोक्याची वाट बघावं लागेल. नाही विश्वास नाही. त्याला सवड देऊन नाही चालणार, नाहीतर तो फणा काढल. होय, तू म्हणती असते बरोबर आहे. बर दुर्गा अक्का, या भावाची एक विनंती आहे. हे असं एकटं दुकटं बाहेर जात जाऊ नकस. पोलिसांना आपला सुगावा लागलाय. आपल्या हालचालीवर बारीक नजर ठेवून आहे ती, आणि 5 लाखाचं इनाम बी जाहीर केलंय आपल्यावर. पर आबा पाटलाकडे जाऊन यावं म्हणते आम्ही. दुर्गा अक्का, किसनाची याद येते ना. लगेच झालं रे त्याला बघून. वय वय जा, पण मी तुझ्या बरोबर येणार, म्हणजे धकाफटका होणार नाही. तू माझी काळजी करू नकस. दुर्गा अक्का, अगं सावलीसारखा पाठीशी उभा राहीन असा सबूत दिला तुला, तवा तुला मी एकटीला जाऊ देणार नाही. आणि बघ, किसनाला गावात भेटायला असं जाता येणार नाही. देशांतर करून जायला पाहिजे. गावात पोलिसांची गस्त चालू आहे, ठिकठिकाणी पोस्टर्स लागल्यात. तवा सगळा नीट विचार करून निघाय हवं. आणि मला कुठलाच अलगर्जीपणा नकोय, कळला ना? कडक बंदोबस्त पाहिजे. राईट? सांभाळ रे बाबा. राम राम साहेब, राम राम. राम राम. कोण आहात तुम्ही? नमस्कार साहेबीनबाई, आम्हाला एक खबर द्यायची तुम्हाला. वय वय, कोणती? तिच्यावर 5 लाखाचं इनाम जाहीर झालंय तिच्या. दुर्गाबद्दल? हो. वय, ती नाग्या पाटलाच्या वाड्यावर तिचं मुर्दा पडायला जाणार आहे. पण हे तुम्हाला कसं कळलं? आमचा नातू
माळा गुरं चाराय जातोय ना व. तिथं दरोडेखोरांचं बोलणं चाललेलं ऐकलं आणि आम्हाला सांगितलं आणि म्हणून तेच तुम्हाला सांगतो. भाई भाई तेव्हा म्हणलं आम्हाला 5 लाख बी मिळतील आणि ती नागे पाटील बी वाचल. ठीक आहे धन्यवाद. मिळतील ना आम्हाला 5 लाख रुपये. मिळतील म्हणजे काय, नक्कीच मिळतील. चल चल म्हातारी चल, 5 लाख रुपये. चल चल बिगी बिगी चल. लिसन एव्हरीबडी, लिसन केअरफुली. जाधव, ऐकलं ना त्यांनी काय सांगितलं ते? ही अतिशय महत्वाची बातमी आहे. नाग्या पाटलाच्या वाड्यावर कडक बंदोबस्त ठेवा. निम्मे पोलीस त्याच्या वाड्याकडे पाठवा. आपल्याकडे वेळ नाही. कम ऑन क्विक. मुंडे, तुम्ही माझ्या बरोबर घ्या. जकास, लय जकास. या पटवर्धन बाई या. हे बघा पाटील, मी तुम्हाला सावध करायला आले. दुर्गा आणि विश्वतेज कधीही तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा. तुमच्या जीवाला धोका आहे. काय पण करा, पण माझा जीव वाचवा. त्या दुर्गीपासून मला वाचवा बाई. हो हो हो, तुम्ही घाबरू नका. आमचे पोलीस सतर्क आहेतच. शिवाय तुमच्या वाड्यावर आम्ही कडक बंदोबस्त ठेवलाय. पण आता तुम्ही मात्र घराच्या बाहेर पडू नका. नाही पडत, नाही पडत. जकास, लय जकास. काय झालं? ओ बाई, तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तुम्ही दुर्गीला पकडू शकताय. कसं? तिचा पोरगा. पोरगा? हा. कुठं आहे तो? आबा पाटलाच्या घरात. जकास, बाई बाई तुम्ही एक काम करा. तुम्ही दुर्गेच्या पोराला ताब्यात घ्या. चटशिरी बघा, दुर्गी आणि ईश्वतेच तुमच्या पायाशी येतील. आबा पाटील? हा. असं आहे का? हा हा. ठीक आहे. जकास, लय जकास. दुर्गा, कुस्करली तुझी दुर्वा. काळजी करू नकोस रे बाळा. आबा, तुम्ही काय बी काळजी करू नका. आबा, माझ्या किसण्यावर ध्यान ठेवा. पोलीस, पोलीस येते रो बाळा. या. नमस्कार. नमस्कार. मी डीवायएसपी राजलक्ष्मी. हा दुर्गाचाच मुलगा ना? प्रकाश. ते पहा, आम्ही त्याला ताब्यात घेतो दुर्गासाठी. हे बघा बाय, ती दुर्गा कुठं आहे ते आमास आणि किसनाच काय बी ठाव नाही. आणि किसनाला म्या काय तुमच्या ताब्यात देणार नाही. तुम्ही सरकारी कामात अडथळा आणता. ते आम्हाला काय बी ठाऊक नाही, पण कृष्णाला आम्ही तुमच्या ताब्यात देणार नाही. पाटील, दुर्गाला पकडणं जरुरी आहे. 4 खून केले तिने. मग हिम्मत असेल तर पकडा नव तिला. का उगा पोराच्या माग लागलाय? त्यानं काय गुन्हा केलाय तुमचा? त्या नागा पाटलाच्या सांगण्यावरून काय बी ऐकता होय? त्यांनी आमचा काहीच गुन्हा केलेला नाही, पण दुर्गाला पकडण्यासाठी त्याला पकडणं जरुरी आहे. ते काय बी नाही, मी कृष्णाला तुमच्या ताब्यात देणार नाही देणार. पाटील, दुर्गाला आणि या मुलाला न्याय मिळावा असं वाटतंय ना तुम्हाला? वाटतंय ना? तुम्ही कृष्णाची अजिबात काळजी करू नका. त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. त्याची पूर्ण जबाबदारी या राजलक्ष्मीची असेल. ठीक आहे मॅडम, तुम्हाला लागेल तेवढी मदत करायची तयारी आहे. पक्या गेला, मोना गेली, मुंगा गेला, परशाही गेला, नागा पाटील
नागा कसा मरत, नागा कसा मरत. अरे काय खुराक वाटला काय नागा म्हणजे? काय खायला झक्कास नाही झक्कास. सगळं जगणं हराम करून टाकलंय त्या दुर्गीनं. ते आईला सजवलं पाहिजे तिला, त्या आईला सजवलं पाहिजे तिला. अरे काय काय नुसतं बसलाय? चला चला फेरा मारा फेरा मारा. हो मॅडम काय कशाला ठेवलाय पारा? चक्का या नागा पाटण्यासाठी ठेवलाय का त्या दुर्गीला मदत करायला? हे अरे बंदूक नीट धरणार का? माझ्यावर घालतो का गोळी? काय माणूस आहे? फेरा मारा फेरा मारा. ये कुठल्याही क्षणी येईल. नाग्या पैसे पाहिजे होता ना? काय खुराक काय पार काय पार आईला मोर होते. नाग्या दुर्गा तू वय मीच नाग्या तू आज माझ्या हातात वाचत नाहीस. विश्वास सोड त्याला. आज मी त्याला सजवणार आहे. मारू नका. माफ कर दुर्गा. नाही बघ माझी सगळी जमीन देतो तुला. जगाच नाही जगाच माझी चूक झाली. मी पुन्हा नाही असं करणार. मला मारू नको. असाच माझा नवरा असाच गयावया करीत होता, पण तुला त्याची दया नाही आली. अरे कोणाच्या विवाळल्या पाचोळ्यावर पाय न ठेवणारा माझा नवरा, पण तू त्याला ठार मारलंस. माझं घर उद्ध्वस्त केलंस, माझं कुकू जखमी केलंस, माझ्या पोराला अनाथ केलंस. मी तुला माफ नाही करणार. नाही, माझ्या नवऱ्याला जसा मारलायस ना तसाच मी तुला मारणार आहे. अरे लोकांना सजवणारा तू, आज मी तुला सजवणार. हलू नकास, गुमान पडून राहा. बाद विश्वास त्याला. चल सजवूया या गेंड्याला. चल. दुर्गा थांब.
कुठे आहे दुर्गा? गावकऱ्यानो, आज मी नाग्याला ठेचून काढलाय. बायानो, या नाग्यासारख्या नराधमाला घाबरून गप्प बसू नका. आपलं रक्षण आपणच करायचं असतं आणि या नाग्यासारख्या नराधमाला आसमान दाबायचं असतं. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक बाई उभी असते, पण माझ्यासारखी बाई एकटी पडल्यावर तुम्ही कोण बी माझ्या मागे उभं राहिला नाही. समजा गाव नुसतं बघत उभं राहिलं. तेव्हा बायानो, आपला बनू नका, सबला बना आणि या नाग्यासारख्या नराधमाला धडा शिकवून बाई जातीचा अपमान थांबवा. आज माझं काम संपलं. चल विश्वास. दुर्गा थांब. बंदूक खाली टाक. पोलिसांना शरण ये. नाही फौजदारीबाई, नाही. हे बघ, तुझ्यावर अन्याय झालेला असला तरी मी तुला न्याय मिळवून देईन. नाही, अहो तुम्ही काय मला न्याय मिळवून देणार? तुमच्यामुळे बंदूक हातात घ्यावी लागली आहे मला. दुर्गा, कायदा हातात घेऊ नकोस. मी तुला वचन देते, मी तुला न्याय मिळवून देईन. पोलिसांवरचं विश्वास ते कवच उडालाय माझा. दुर्गा, मी तुला शेवटचं सांगते, पोलिसांना शरण ये, नाहीतर परिणाम. या वाघिणीच्या नाकात येसन घालणं तेवढं सोपं नाही. हिम्मत असेल तर पकडून दाखवा मला. ठीक आहे, तुझा मुलगा कृष्ण आमच्या ताब्यात. आई, आई. वा बाई वा, मला पकडाय माझ्याच पोराचा आडूसा घेतलाय सावय. पर ध्यानात ठेवा, तो बी वाघिणीचा बछडा हाय. आई, आता तुम्ही मला सोडून चालली नका. जाऊ नको. नाही आई, माझं काय चुकलंय काय?
बी मला सोडून गेले, आता तो बी मला सोडून आले काय झालं? विश्वास, विश्वास, अरे तू होतास म्हणून मी हे शब्द करू शकले रे. रक्ताचा भाऊ सुधी कणांनी एवढं केलंस रे तू माझ्यासाठी. पहाडासारखं उभं राहिलास. त्याला बी कारण तो नराधमच आहे. जसं तुझ्या घरादाराचं वाटोळं केलं तशीच माझ्या घरादाराची राख रांगोळी केली आणि म्हणून मला बंदूक हाती घ्यावी लागली आणि अक्का तुझ्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिलो. तुला सबूत दिला जवळ जीवा जीव आहे तवर तुझा सांभाळ करी. अक्का अक्का नाही नाही मला सोडून जायचं ना अक्का. अक्का विश्वास, माझा शेर संपलाय रे आता. असं बोलू नको अक्का. मी पुढला जन्म घेईन ना तेव्हा तुझी सख्खी बहीण म्हणून जन्माला येईल. अक्का विश्वास, विश्वास, हा माझा किस्सा आहे ना, तो आबा पाटलाकडे माझी अमानत म्हणून राहील. तू तुरुंगातून बाहेर येईस तोवरच. तू काय बी काळजी करू नका. कृष्णाला मी सांभाळेन. बराच काळ त्याला गरम पडतेला असं बोलू नका सांग. तुरुंगातनं बाहेर आल्यावर त्याला तळ हाताच्या फोडा परमाने सांभाळे. अक्का तू काय बी काळजी करू नका. काय बी काळजी करू नका. अक्का अक्का माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर करूने कुणाशी, राग धरूने कुणाचा. वैर करूने कुणाशी, राग धरूने कुणाचा. वैर करूने कुणाशी, राग धरूने कुणाचा.